संतोष देशमुखांना ज्या पद्धतीने मारहाण झाली ते ऐकून महाराष्ट्रभरातून चीड आणि संताप व्यक्त केला जातोय। तसंच काहीचं प्रकरण जालन्यात घडलं असतं। पेटलेल्या चुलीत रॉड तापून लालसर झालेल्या रॉडने कैलास बोराडे नावाच्या व्यक्तीच्या अंगावर चटके दिल्याची घटना घडली। आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर पार्श्वभागातही जळता रॉड घालण्याचा प्रयत्न केला गेला। जालन्यातील भोकरदन तालुक्यात आनवा गावात हा प्रकार घडला। कैलास बोराडे हे मंदिरात दर्शनासाठी गेले होते, त्यावेळी जुन्या वादातून आरोपी दौडने कैलास सोबत हुज्जत घातली। त्यानंतर रागाच्या भरात आरोपीने कैलासला मारहाण करत तापलेल्या रॉडने चटके दिले। या प्रकरणी पारत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून शिवसेना ठाकरे गटाचा तालुकाध्यक्ष नवनाथ दौड आणि त्याचा भाऊ भागवत दौड विरोधात गुन्हा दाखल केलाय। एका आरोपीलाही अटक करण्यात आली आहे। पीडित व्यक्तीच्या घरी लक्ष्मण हाके गेले असता त्यांनी आरोपी हा मनोज जरांगींचा सहकारी असल्याचाच आरोप केलाय। सोन्या दौड नावाचा जो आरोपी आहे त्याचा भाऊ एका पक्षाचा तालुका प्रमुख आहे आणि त्याची बॅक हिस्ट्री आहे, गुन्हेगार आहे, त्याच्यावरती अनेक गुन्हे आहेत आणि त्या गावामध्ये धनगर समाजाची संख्या कमी आहे आणि दहशतीच्या दृष्टिकोनातून तो महादेवाच्या मंदिरामध्ये कसा आला हा प्रश्न विचारून त्याला नग्न केलं गेलं आणि नग्न करून त्याच्या अंगावरती एवढे चटके दिलेले आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयामध्ये तो आता सध्या उपचार घेतोय आणि चिंताजनक परिस्थिती आहे। आणि अजून काळीमा फासणारी गोष्ट अशी आहे की त्यांनी तो व्हिडिओ बनवला आणि हा व्हिडिओ महाराष्ट्रामधल्या सोशल मीडियाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेलाय आणि समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे। महाराष्ट्रातल्या अनेक तालुक्यामध्ये निवेदने दिली हा महाराष्ट्र आहे आणि विशेष म्हणजे तो सोन्या दौड नावाचा जो आरोपी आहे त्याचा भाऊ आहे, तो भाऊ मनोज जरांगेचा साथीदार आहे। त्याचे फोटो आहेत आमच्याकडे, त्याचा वावर, त्याचं राजकीय सर्व वातावरण, त्याचा सावकारीचा धंदा, त्याचे आजपर्यंतचे गुन्हे, म्हणजे यांची ही मस्ती त्यांनी या धनगर समाजाच्या तरुणाच्या बाबतीमध्ये दाखवलेली आहे। तो लोखंडी रॉड, लालबुंद रॉड पार्श्वभागामध्ये खूप असण्याचा प्रयत्न सुद्धा या माणसाने केले। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांना, गृह विभागाला आमची विनंती आहे, येऊ घातलेल्या 2-4 दिवसामध्ये त्या नवनाथ दौडला सुद्धा अटक झाली पाहिजे, अन्यथा महाराष्ट्रामध्ये आम्ही जालन्याच्या कलेक्टर ऑफिस, एसपी ऑफिसवरती मोर्चा काढू। यावर अंजली दमानिया यांनीही ट्विट करत महाराष्ट्रात एकानंतर एक भयानक कृत्य, कैलास बोराडे नावाच्या माणसाला अतिशय भयानक पद्धतीने चटके दिले। संशयित सोनू उर्फ भागवत दौड याने माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना ठाकरे गटाचा तालुका प्रमुख नवनाथ दौड याच्या सांगण्यावरून कैलासला पकडले। त्यानंतर पेटत्या चुलीमध्ये एक मोठा रॉड टाकून तो तापवला। तापवलेल्या रॉडने कैलासच्या पायाला, पोटाला, पाठीला, मानेवर, गळ्याजवळ, दंडावर, डाव्या तळहातावर चटके देत संशयितांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला। या आरोपीला खूप कडक शिक्षा झाली पाहिजे असं ट्विट अंजली दमानिया यांनी केलं। जखमी बोराडे यांच्यावर उपचार सुरू असून या घटनेमुळे राज्यभरात तीव्र संतापही व्यक्त केला जातोय। आता याला जातीय वळणही लागण्याची शक्यता आहे। एकूणच या घटनेविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आठवणीने सबस्क्राईब करा।